चिंचवड विधानसभा क्षेत्र की भाजपा विधायक अश्विनी जगताप ने खुलासा किया है कि मेरी शरद पवार से कोई मुलाकात नहीं हुई है और मैं एनसीपी के शरद पवार गुट में शामिल नहीं होने वाली हूँ। ये एक सुनियोजित अफवाह है। कार्यकर्ताओं को गुमराह किया जा रहा है। वरिष्ठ नेताओं को भ्रमित करने की साजिश है ये। अश्विनी जगताप ने यह भी स्पष्ट कर दिया है कि भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा क्षेत्र में जिसे भी उम्मीदवार बनाएगी, मैं उसके साथ खड़ी रहूंगी और हम सभी उसी के लिए काम करेंगे। अश्विनी जगताप ने यह कहकर जगताप परिवार में चल रहे विवाद पर पर्दा डाल दिया कि मेरे और मेरे देवर शंकर जगताप के बीच कभी कोई विवाद नहीं है। पार्टी के नगर सेवक व कार्यकर्ता स्वर्गीय लक्ष्मण जगताप की तरह ही निष्ठावान है। स्वर्गीय लक्ष्मण जगताप गंभीर बीमारी में भी कार्डियक एम्बुलेंस में जाकर मुंबई में विधान परिषद और राज्यसभा चुनाव के लिए मतदान करने गए थे। जिसने ऐसी झूठी न्यूज को प्रसारित किया है, उसके विरुद्ध हक भंग की कार्रवाई करूंगी। पार्टी को नुकसान हो ऐसा काम मैं नहीं करूंगी, ऐसा स्पष्ट शब्दों में अश्विनी जगताप ने कहा। कालपासून हे जे पक्षाच्या विरोधामध्ये जी चुकीची बातमी फिरत आहे ही पूर्णपणे चुकीची आहे। मी अजिबात शरद पवार साहेबांना भेटलेलीही नाही आहे आणि कुठलेही माझे नगरसेवक त्या पक्षामध्ये प्रवेश करणारे नाही आहेत। सगळेजण निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ते भाऊंचे कार्यकर्ते आहेत, कारण भाऊंनी पक्षाची निष्ठा काय असते ते त्यांनी स्वतःच्या माध्यमातून खरं तर दाखवून दिलेलं आहे। साहेब खूप आजारी असताना कार्डियक ॲम्ब्युलन्समधून त्यांनी मुंबईला जाऊन मतदान केलेलं होतं। एकदा नाही दोनदा जाऊन मतदान केलेलं होतं। त्यावरच त्यांची पक्षाची काय निष्ठा होती आणि आमच्या सगळ्यांची पण काय निष्ठा आहे हे जाहीर होतं। मी जे कोणी हे केलेलं आहे, जो कोणी चॅनलवाला आहे त्यांनी हे केलं, जी विरोधात बातमी दिलेली आहे त्याच्यावरती नक्कीच हक्कभंगाची कारवाई करायचं मी आदेश देईन। नक्कीच कोणीतरी मुद्दाम अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतंय आणि या अफवा खरं तर पाण्याच्या बुडबुड्यासारख्या आहेत। त्या कालपासून आहेत तर त्या आता माझ्या या बाईटनंतर ते जातील। माझी भूमिका अशी असेल की पहिल्यांदा राष्ट्र, पक्ष आणि नंतर मी स्वतः। पक्ष ज्याच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालेल किंवा ज्यांना कुणाला तिकीट देईल तर मी त्यांचा मला स्वीकार आहे आणि त्यांच्या पाठीमागं मी उभी राहणार आहे। जो कोणालाही ज्या कुणालाही तिकीट भेटेल त्याच्या पाठीमागं पक्षनिष्ठा म्हणून मी प्रयत्न करणार नाही। अजिबात तथ्य नाही आहे काहीसुद्धा। आम्ही एकत्र कुटुंब आहोत, एका घरामध्ये आम्ही राहतो। त्याच्यामुळे हे असं कुणीतरी माझ्याही निवडणुकीच्या वेळेला असंच सगळ्यांनी पेरलं होतं की घरामध्ये वाद आहे। असा वाद तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही आहे। त्याच्यामुळे ज्याला तिकीट भेटेल त्याचा आम्ही प्रचार करणार। नाना काटे जे आहे ते सातत्याने म्हणतात की निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। त्यावेळेस ते तुमच्या समोर उभे होते, त्यांचं एकंदरीत आव्हान तुम्ही मांडता का? काय कसं बघताय त्यांच्या आव्हानाकडे? हे बघा, त्यांना त्यांच्या कुठल्या पक्षामध्ये जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आपण कुठल्या पक्षात होतो आणि कुठल्या पक्षात चाललो हे त्यांचं मत आहे। त्यामुळं त्यांचं तर आव्हान मला नाही असं वाटत की खूप मोठं जड आव्हान असेल। साहेब हे स्वयंभू होते, फक्त ते एकटेच पहिल्यांदा आमदार झाले। त्याच्यानंतर मी झालेली आहे आमदार। त्यांचे जे दिवस राहिलेले होते काय 1.5-2 वर्षाचा काळ जो राहिला होता तो मी पूर्ण केलेला आहे। त्याच्यामुळं अशी कुठंही आपल्या इथं असंच आहे की पक्षामध्ये असं चालतं की जर का कुणी गेलं घरातलं वगैरे, म्हणजे जर का पती गेले तर पहिल्यांदा त्यांच्या पत्नीलाच विचारण्यात येतं। त्याप्रमाणे मला पहिल्यांदा विचारलं आणि मला जे तिकीट भाजपने देऊन मला निवडूनही आणलं त्याबद्दल आम्ही भाजपचे सर्व जगताप कुटुंबीय ऋणी आहोत। गटबाजीचं कारण काही नाही आहे। आमचे जे नगरसेवक आहेत ते अगदी पक्के जे आहेत भाऊंचे, ते सर्वजण आमच्याबरोबर आहेत, म्हणजे पक्षाच्या बरोबर आहेत। त्यामुळं असं कुणी काही हे केलेलं तर हे चुकीचं कुणीतरी विरोधक हे पेरत आहेत। अजिबात नाही, महायुतीमध्ये अजिबात तिढा वगैरे काही निर्माण होण्याची शक्यता नाही आहे, कारण वरच्या पक्ष पातळीवरती त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। नंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य आहे। असं आपल्या पक्षाला जर का नुकसान देणारं असेल तर असं कुठलीच गोष्ट मी तरी करणार नाही आहे। जे शंकर शेठ पण आहेत ते पण पक्षाचंच काम करत आहेत। आम्ही सर्वजण मिळून पक्षाचं सर्वजण काम करत आहोत। त्यामुळे ह्या अशी काही गटबाजी वगैरे झाली असेल असं मला नाही वाटत। ब्युरो रिपोर्ट, V-SARIS न्यूज, पिंपरी चिंचवड।